नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात द पाम खांबेटे यांच्या भयकथा या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे कायाकल्पाची करुण कथा. रात्रीचे 12 वाजून गेले तरी डॉक्टर भार्गव आपल्या दैनंदिनीमध्ये लिहितच होते. 12:30चा ठोका पडला. दैनंदिनीच्या शेवटच्या पानावरची शेवटची ओळ त्याने लिहिली आणि पश्चिमेकडच्या खिडकीकडे जाऊन समोरच चांदण्यांमध्ये चमकणाऱ्या समुद्र लहरींकडे बघत ते उभे राहिले. दादरला शिवाजी उद्यानापलीकडे अगदी समुद्र किनाऱ्यावर डॉक्टर भार्गवांचा बंगला होता. तळमजल्याला त्यांचा दवाखाना आणि प्रयोगशाळा होती. पहिल्या मजल्यावरती राहत असत. घरात सारी 2 माणसं, ते आणि त्यांचा शंकर आचारी. त्यांचं वय आज 60च्या आसपास होतं. औषधविद्येत 10-15 महत्त्वाचे शोध त्यांनी लावले होते. गेली 2 वर्ष तर आपली प्रॅक्टिसही त्यांनी सोडून दिली होती आणि आपलं लक्ष सर्वस्वी वैद्यकीय संशोधनात गुंतवलेलं होतं. त्यांच्या एका मित्राची 25 वर्षाची मुलगी अरुणा 2 वर्षांपूर्वी MBBS झाली होती. तिच्याकडे त्यांनी स्वतःची सगळी प्रॅक्टिस सोपवली. डॉक्टर अरुणा प्रॅक्टिस सांभाळून संशोधन कार्यातही त्यांना मदत करत असे. या क्षणाला डॉक्टरांच्या मनात अरुणेविषयीचेच विचार घोळत होते. समुद्राकडे बघताना त्यांच्या मनात आलं, समुद्राप्रमाणेच बाह्यतः धीर गंभीर दिसणाऱ्या माझ्या या वृद्ध मुद्रेच्या आड केवढं मोठं वादळ गेले कित्येक दिवस चाललंय. भावनावेग थोडा ओसरल्यानंतर त्याने खिडकीचं दार लावून घेतलं आणि परत मेजापाशी येऊन ते खुर्चीवर बसले. दैनंदिनीची काही पानं वाऱ्यानं फडफडून उलटली होती. जे पान त्यांनी उघडलं त्यावरचा मजकूर डॉक्टर वाचायला लागले. आणि या कारणामुळे अरुणाकडे आपली सगळी प्रॅक्टिस सोपवण्याचं मी ठरवलंय. पोरगी मोठी हुशार आणि कर्तबगार दिसते. प्रॅक्टिस सांभाळून माझ्या प्रयोगशाळेत काम करण्याची तिची महत्वाकांक्षा मात्र मला उपद्रव देईल का काय अशी भीती वाटतेय. तिला एकदम नाहीच म्हणणार होतो मी, परंतु त्यावेळची तिची ती आर्जवी मुद्रा, तिची स्निग्ध वाणी आणि मी नाही म्हणेन या कल्पनेनं झालेली तिची ती किंचित सभय दृष्टी, त्यामुळे मला तिचं मन मोडवेना. छे, इतकं मनोरम दृश्य माझ्या उभ्या आयुष्यात मी कधीच पाहिल्याचं मला आठवत नाही. गेली 35 वर्ष माझ्या व्यवसायामुळे अनेक आजारी स्त्रियांशी माझा सहवास घडला. पण अगदी निर्विकार चित्तानं मी माझ्या स्त्री पेशंटशी आजपर्यंत वागत आलोय. स्त्रीत्वाचं म्हणून आकर्षण मला कधी वाटलंच नाही. माझ्या तारुण्यातल्या प्रेमवैफल्याचा एक अनुभव स्त्री जातीविषयी माझ्या मनात कायमचा उबग आणायला पुरेसा ठरलेला होता. पण त्या पहिल्या आणि शेवटच्या ठरलेल्या माझ्या प्रेमप्रत्ययातही स्त्रीत्वाचं इतकं सुभग दर्शन घडून माझं अंतरंग कधी सचेतन झाल्याचं मला आठवत नाही. आणि आज वयाला 58 वर्ष झालेली असताना, आयुष्याचा वृक्ष आता वठत आलेला असताना त्याला काव्यात्मदृष्टीची नवी पालवी फुटावी हे विलक्षण नव्हे का? सांभाळ हा भार्गव, बुद्धी नाठी होण्याच्या वयाच्या अगदी जवळ तू येऊन पोचलायस. या शेवटच्या वाक्याकडे बघत डॉक्टर भार्गव कित्येक क्षण अगदी स्तब्ध बसून राहिले होते. त्यांच्या अंतःकरणातली खळबळ पुन्हा वाढली. दैनंदिनीची बरीचशी पानं त्यांनी भराभरा उलटली. शेवटी आजच्या तारखेला लिहिलेल्या मजकुराचं पान येताच त्यांनी वाचायला सुरुवात केली. दिनांक 17 जून 1946. आज आगरकरांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त दादरला ज्ञानमंदिरात भरलेल्या सभेचं अध्यक्षस्थान मी स्वीकारलं होतं. आगरकरांचे काही निबंध मी वाचलेत. अगदी लहानपणी मी त्यांना लांबून पाहिलंही होतं. पण या पलीकडे आगरकरांचा आणि माझा ऋणानुबंध काहीच नाही.
मी समाज सुधारणेचा कधी विचार केला नाही, राजकारणाकडे ढुंकूनही पाहिलं नाही. मग कोणत्या कारणामुळे मी आज अध्यक्षस्थान घ्यायचं कबूल केलं? सकाळी प्रयोगालयात सूक्ष्मदर्शक यंत्रानं काचपट्टीवरचा रक्ताचा थेंब बघण्यात मी मग्न होऊन गेलो होतो. कायाकल्पाचा प्रयोग ज्या सशावर सध्या मी चालवलेला आहे त्याच्या रक्ताचा तो थेंब होता. त्याचं सूक्ष्म परीक्षण मी चालवलं होतं. इतक्यात अरुणेनं मारलेल्या हाकांनी दचकून भानावर येऊन मी वर बघितलं. किती हाका मारल्या मी तुम्हाला डॉक्टर, पण तुमची यंत्रसमाधी लागलेली होती. कसलं परीक्षण करत होतात तुम्ही, मी पाहू का? असं म्हणून ती सूक्ष्मदर्शकाकडे आली, पण मी यंत्राजवळनं हललो नाही. या प्रयोगाची गंधवार्ताही मी तिला लागू दिली नव्हती. तिच्या प्रश्नाला काहीच उत्तर न देता मी म्हणालो, अगं पण तू आज इकडे आलीस कशी? आज तू प्रयोगशाळेतून रजा घेतलीस नाही का? हो, मी कामाला नव्हते आले. मी तुम्हाला एक विनंती करायला आली आहे. विनंती करायला? जिचा शब्द झेलण्यासाठी मी सतत जीवापाड झटतो ती मला विनंती करायला आली होती. मी काहीच बोललो नाही. चष्मा काढून खिशातल्या हातरुमालानं मी त्याच्या काचा पुसायला लागलो. नेहमीच मोहून टाकणाऱ्या आपल्या स्निग्ध स्वरात ती म्हणाली, रागावलात? मी तुमच्या कामात व्यत्यय आणते हे माझ्या ध्यानात राहिलं नाही. छे, रागवलो नाही मी. काय होती काय तुझी विनंती? मी घाईघाईत उद्गारलो. आज आगरकरांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानमंदिरात सभा आहे, एका अभ्यास मंडळाच्या वतीने. प्रभाकर देसाई त्या मंडळाचा चिटणीस आहे. तो मला सांगायला आला होता की आजच्या सभेचं अध्यक्षस्थान तुम्ही स्वीकारावं असा मी तुम्हाला आग्रह करावा. प्रभाकर, अरुणेचा बालमित्र. टेक्नॉलॉजीची परीक्षा देऊन VJTIमध्ये अध्यापक म्हणून नुकतीच त्याची नेमणूक झाली आहे. मुलगा मोठा रुबाबदार, हुशार आणि विनीत आहे. पण काय कारण असेल ते असो, मला तो मुळीच आवडत नाही. अरुणेनं त्याची आणि माझी ओळख करून दिली त्या क्षणालाच माझा त्याच्याविषयी वाईट ग्रह होऊन बसला. हे अकारण दुष्ट ग्रह असतात ना, हे मनातनं काढून टाकणं कठीण असतं. मी तिला म्हणालो, पण हे बघ अरुणा, आगरकर एक आग्रही समाज सुधारक, पट्टीचे विद्वान आणि मोठे लेखक. मी एक सामान्य माणूस, आपल्या तुटपुंज्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानावर सृष्टीची कोडी उलगडण्याचा प्रयत्न करणारा निरुपद्रवी संशोधक. मग मी हे अध्यक्षस्थान घेणं बरं दिसेल का? दुसरं, त्यांच्याविषयी मला फारशी सांगण्यासारखी माहिती नाही आणि सार्वजनिक सभेतनं मी आत्तापर्यंत कधी बोललोही नाही बुवा. जमावापुढे उभं राहून 2 शब्द बोलायचे या कल्पनेनं मला धडकी भरते बरं का. त्यावर ती आर्जवी स्वरात म्हणाली, पण तुम्ही फार बोलूच नका ना, 5 मिनिटात समारोप करा. अखेर तिचं म्हणणं मी मान्य केलं. नुकत्याच मृत झालेल्या माणसाला परत जिवंत करण्याचा जो प्रयोग रशियन डॉक्टरांनी चालवला होता, त्यात गेल्या वर्षी याच दिवशी मी माझ्या एका शोधानं थोडी भर टाकली होती. माझ्या हे ध्यानीमनही नव्हतं, पण प्रभाकरनं माझा परिचय करून देताना या गोष्टीचा उल्लेख केला आणि श्रोत्यांनी कौतुकानं टाळ्या पेटल्या होत्या. मी त्या क्षणाला अरुणेकडे बघितलं. लोकांच्या टाळ्यांपेक्षा त्यावेळी तिच्या डोळ्यात मला माझ्याविषयी विभूतीपूजेची जी भावना तरळताना दिसली ना, तिने माझ्या अंगावर मुठभर मांस चढलं. मी कोणीतरी मोठा माणूस आहे असं अरुणेला वाटतोय. आणि खरोखरी मी कसा आहे? गेली 2 वर्ष माझ्या अंतःकरणात ज्वालामुखी धुमसतोय. स्त्रीच्या प्रेमानं आर्त होऊन जाण्याचं माझं वय नव्हे. अरुणेच्या प्रीतीविषयीची जी लालसा माझ्या हृदयात धगधगतीये ती निष्फळ, किती हास्यास्पद, किती असमर्थनीय आहे हे मला नीट कळतंय. पण करू काय? ती समोर दिसली की शोकांत ठरणाऱ्या प्रीतीच्या निष्फळतेची जाणीव माझ्या चित्तातनं नाहीशी होते आणि अकारण आशेनं माझं हृदय भरून जातं.
ती दृष्टीसमोर नसली मग तिची मूर्ती माझ्या मनश्चक्षूच्या समोर हालतही नाही. मला अरुणेचं वेड लागलंय. वेडच नाही तर काय. या वेडामुळेच कायाकल्पाचा असंभाव्य प्रयोग घडवून आणण्यासाठी मी हाडाची काढ करतोय. पण कधी कधी मला खरोखर वाटतं की त्याला असंभाव्य का मानावं. ज्या जीवपेशींच्या जोमदारपणावर आणि जिवंतपणावर शरीराचं सामर्थ्य आणि चैतन्य अवलंबून आहे, त्या पेशींमध्ये हवा तसा बदल घडवून आणण्याची शक्ती आणि बुद्धी लाभली तर माणसाला वृद्धाचा तरुण करणं सर्वतः शक्य आहे. आज त्या सशाच्या रक्तबिंदूच्या अवलोकनानं माझ्या प्रयोगाच्या यशस्वीतेची मला खात्री वाटायला लागली आहे आणि त्याचबरोबर माझ्या मनातली खंतही वाढायला लागली आहे. अरुणेला वाटतं मी मोठा माणूस आहे, पण वस्तुतः मी किती क्षुद्र बनलोय. माझ्या मानसिक दौर्बल्यानं, माझ्या स्वार्थी इच्छेनं मी माझ्या शास्त्र संशोधनाला बाजारी स्वरूप आणलाय. एका स्त्रीच्या प्रीतीखातर कायाकल्पाचा प्रयोग यशस्वी करून मी वृद्धाचा तरुण होण्याची महत्वाकांक्षा धरली आहे. माझ्या संशोधनाचं मोजमाप माझ्या व्यक्तिगत नफ्यातोट्याच्या क्षुद्र कसोटीनं मी करू लागलोय. गेले कित्येक महिने माझा हा प्रयोग चाललाय आणि जसजसा प्रत्येक दिवस माझ्या प्रयोगातल्या अपयशाच्या साक्षीनं मावळतो तसतसा माझ्या अंतःकरणातला दाह वाढत चाललाय. माझ्या अंगाची आग होतीये ती या कल्पनेनं की अपयशाच्या प्रत्येक दिवसाबरोबर मी अरुणेपासनं अनिवार्यपणानं लांब लांब लोटला जातोय. दैनंदिनीचं पान इथे संपलं होतं आणि ज्या शेवटच्या वाक्याखाली डॉक्टरांनी 2 जाड रेघा ओढल्या होत्या ते त्यांच्या डोळ्यांसमोर ठळकपणे दिसत होतं. मी अरुणेपासून अनिवार्यपणानं लांब लोटला जातोय. शुभाशुभ शकुनांच्या कल्पनेपासून भौतिकशास्त्र मग्न डॉक्टर भार्गवचं मन सामान्यतः अलिप्त असायचं. पण नेमक्या या दुःखदर्शक वाक्याखाली आपण दुहेरी रेषा मारली आहे हे ध्यानात येऊन त्यांचं चित्त किंचित विव्हळलं आणि त्यांनी दैनंदिनी झट्ट दिशी मिटून टाकली. यानंतर 8-15 दिवस डॉक्टर भार्गव सारखे अहोरात्र प्रयोगशाळेत काम करत होते. आपलं जेवण देखील ते तिथेच मागवत असत. केव्हाही पहा, सूक्ष्मदर्शक यंत्रानं काचपट्टीवरच्या द्रवाकडे पाहत असलेले किंवा काचनळ्यांच्या संभारात एखाद्या नळीतलं द्रव्य उकळवत असलेले किंवा कसल्या तरी द्रवाची पूड एखाद्या खलात खलीत असलेले ते दिसून येत होते. 1-2 दिवस आपल्या नकळत कोणी आत येऊ नये म्हणून ते प्रयोगालयाचा दरवाजा आतून बंद करून घेत. त्या 2 दिवसात अरुणेला सुद्धा प्रयोगशाळेत पाऊल टाकायची बंदी होती. डॉक्टरांच्या या गुप्तपणे चाललेल्या प्रयोगाची तिला अंधुकशीही कल्पना नव्हती. एक दिवशी रात्री 12 नंतर डॉक्टर आपल्या प्रयोगशाळेचा दरवाजा लावून वर येऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 पर्यंत ते उठले नाहीत. 8:30ला जाग येताच ते ताडकन बिछाण्यावरनं उठले आणि चूळ भरून अगदी घाईघाईनं लगोलग प्रयोगशाळेत जाण्यासाठी जिना उतरायला लागले. प्रयोगालयाच्या दाराशी अरुणा बाहेर येताना त्यांना दिसली. डॉक्टरांना बघताच अरुणा उद्गारली, "अहो डॉक्टर, लवकर येऊन बघा काय झालंय ते, या लवकर. अहो आपल्या प्रयोगशाळेत कोणीतरी शिरलं असलं पाहिजे." द्रुतगतीनं डॉक्टर भार्गव अरुणे मागून गेले. ती सरळ प्राण्यांच्या पिंजऱ्यापाशी गेली आणि हातानं दाखवत म्हणाली, "तो पहा ससा. डॉक्टर, अहो आपला मोठा गुबगुबीत ससा कोणीतरी चोरून नेलाय आणि त्याच्याऐवजी हे सश्याचं पिल्लू इथं आणून ठेवलंय." डॉक्टर हसले. इतक्या मोकळेपणानं हसताना अरुणेनं कित्येक दिवसात त्यांना पाहिलं नव्हतं. डॉक्टर भार्गव म्हणाले, जाऊ दे, पाहू मागून त्याच्याविषयी. हे पहा अरुणा, 4 दिवसांपूर्वी क्षकिरणांचा दाब आणि त्याचे परिणाम याविषयी जे थोडं काम करायला आपण सुरुवात केली होती ते मी दाखवल्याप्रमाणे तू पुढे चालू ठेव. प्रकाशाला दाब असतो ही गोष्ट आता नवीन नाही.
पण त्या दाबाचे गणितागत परिणाम निश्चितीनं आपण सांगू शकलो तर तो एक खळबळ उडवून देणारा मोठा शोध होणार आहे. एवढं बोलून डॉक्टर तिथनं निघून गेले. त्या सशाच्या पिल्लाकडे बघत अरुणा बराच वेळ उभी होती. डॉक्टरांच्या प्रयोगाची किंचित अंधुकशी कल्पना तिला आली होती. सशावरचा प्रयोग यशस्वी झालेला बघून डॉक्टरांनी मांजरावर, उंदरावर तो प्रयोग करून बघितला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर 5-6 तासांच्या अवधीत त्या प्राण्यांच्या देहात फरक होत होत त्यांची पिल्लं झाली होती. शेवटी सर्व तऱ्हांनी शक्य तितकी खात्री करून घेतल्यानंतर आता तो प्रयोग स्वतःवर करून बघायचं डॉक्टरांनी ठरवलं. त्यांनी आपल्या कागदपत्रांची नीट व्यवस्था लावली. आपल्या प्रयोगाच्या औषधांचा पाठ सुवाच्य अक्षरांनी एका कागदावर लिहिला आणि तो कागद लिफाफ्यात घालून टेबलावर काचेच्या दडपणाखाली ठेवून दिला. लिफाफ्यावर अरुणाचं नाव आणि पत्ता लिहिलेला होता. सर्व काही ठीकठाक झालंय आणि प्रयोग प्राणघातक ठरून आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी मागून आपल्या सगळ्या मालमत्तेची, कामकाजाची व्यवस्था सुलभ होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहेत हे नीट पारखून पाहिल्यानंतर स्वतः ते औषध घ्यायच्या तयारीला डॉक्टर लागले. दुपारचे 12-12:30 झाले होते. सगळ्या रोग्यांना औषध देऊन वाटेला लावून अरुणा घरी जायच्या तयारीला लागली होती. दवाखान्यातून निघण्यापूर्वी कंपाऊंडरला काही सूचना द्यायच्या होत्या, त्या तिने दिल्या आणि ती बाहेर पडली. आज सकाळपासून डॉक्टर खाली आलेले नव्हते आणि तिलाही वर जाऊन चौकशी करायला फुरसत झाली नव्हती. जाण्यापूर्वी विचारून जावं म्हणून ती जिना चढून वर गेली. डॉक्टरांच्या झोपण्याच्या खोलीच्या दरवाजाला कान लावून भयभीत मुद्रेनं उभा असलेला शंकर आचारी तिला दिसला. तिच्या अंतःकरण धस्स झालं. तिने घाबऱ्या विचारलं, काय आहे रे शंकर? अजून डॉक्टर साहेब उठले नाहीत अरुणाबाई. अरुणाबाई, काल झोपी जाताना त्यांनी मला सांगितलं होतं कदाचित उद्या 12 वाजेपर्यंत सुद्धा मी उठणार नाही, तू मला येऊन त्रास देऊ नकोस. अहो पण 12 वाजून गेले तरी ते उठलेले नाहीयेत, म्हणून मी दाराकडे आलो आणि काय करावं ह्या विचारात होतो, तेवढ्यात तुम्ही आलात. दार उघडू का? शंकरच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून का काय दार आतनं एकाएकी उघडलं आणि एक मूल रांगत रांगत बाहेर आलं. त्याला बघताच अरे बापरे असं भीतीनं ओरडून शंकर दचकून 2 पावलं मागे सरकला. ते मूल दारात बसलं आणि अरुणेकडे बघून हास्य करत आपले हात वर उंचावून वर खाली मान हलवायला लागलं. शंकर भयानं थरथर कापत होता. डॉक्टर भार्गवांनी घेतलेल्या औषधाच्या परिणामानं त्यांचा कायाकल्प यशस्वी झाला होता, वाजवीपेक्षा अधिक यशस्वी झालेला होता. वृद्धत्व जाऊन तारुण्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण औषधाच्या कमी अधिकपणामुळं किंवा पाठातल्या कुठल्या तरी चुकीनं वृद्धत्वातून बाल्यात त्यांच्या देहानं उडी मारली होती. त्यांच्याबरोबर त्यांच्या देहात फरक घडून आला होता. त्यांचा बालदेह चांगला बाळसेदार दिसत होता. डोक्यावर विरळ जावळ होतं, गाल गुबगुबीत होते, हातपाय मांसल होते, मुद्रेवर दंतहीन हास्य होतं. पण तरीही त्या बाळसेदार बाळाला बघून शंकर भयानं कापत होता, कारण प्रयोगात कुठेतरी एक मोठा प्रमाद घडला होता. त्यामुळे डॉक्टरांची उंची होती तीच कायम उंची राहिली होती त्यांची. 5.5 फूट उंचीचं मूल रांगत पायाशी येऊन बसलं तर कुणाच्या हृदयाला धसका बसल्याशिवाय राहील. अरुणेला खऱ्या प्रकाराची क्षणात कल्पना आली. ती त्या मुलाच्या जवळ गेली आणि त्याच्या पाठीवर हात फिरवून खोलीत शिरली. त्याबरोबर ते मूल रांगत रांगत तिच्या मागून गेलं. अरुणेनं शंकरला खोलीत बोलवलं, खरा प्रकार त्याला समजावून दिला आणि या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याबद्दल त्याला बजावलं. ते मूल तिच्या पायाशी घोटाळत होतं.
शंकरच्या साहाय्यानं अरुणेनं त्याला बिछाण्यावर झोपवलं आणि त्याला झोपेचं औषध दिलं. टेबलावर तिचा पत्ता असलेलं पाकिट तिला दिसलं. पाकिटात डॉक्टरनी प्रयोगाची माहिती दिली होती आणि औषधाचा पाठही लिहून ठेवलेला होता. डॉक्टरांनी लिहिलेलं प्रयोग वर्णन वाचल्यानंतरही अरुणा बराच वेळ हतबुद्ध झाल्यासारखी बसली होती. डॉक्टरांच्या प्राणावर बेतलं तर काय करायचं याच्या सूचना त्या पाकिटात होत्या, पण जी परिस्थिती आत्ता उद्भवली होती तिचा उल्लेख त्यात नव्हता. या विलक्षण पर्यवसनाची डॉक्टर भार्गवांना यत्किंचितही कल्पना नसावी, नाहीतर त्याविषयी उपाययोजनेचं थोडं तरी दिग्दर्शन त्यांनी करून ठेवलं असतं. काय करावं याचा अरुणेच्या मनाशी निश्चय होईना. हे प्रकरण गुप्त ठेवलं पाहिजे याविषयी संशय नव्हता, पण ते साधावं कसं हे तिला समजेना. डॉक्टर भार्गव एकाएकी गुप्त झाले याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं? ते प्रकृतीसाठी बाहेर गेलेत असं सांगितलं तरी काही दिवसांनी ते परत का येत नाहीयेत याविषयी तर्क कुतर्क चालू होणारच. बरं, या भीमकाय मुलाची व्यवस्था काय करायची? त्याला काही सतत गुंगीचं औषध देऊन झोपेत ठेवता येणार नाही. डॉक्टरांनी लिहून ठेवलेला पाठाचा कागद पुन्हा पुन्हा वाचताना एकदम एक कल्पना तिच्या मनात चमकली. सकृतदर्शनी ती कल्पना तिला विलक्षण वाटली, पण तीच एक व्यवहार्य कल्पना आहे अशी तिच्या मनाची खात्री झाली. तशी ती कल्पना अगदी साधी होती. ज्या औषधांच्या विशिष्ट संमिश्रणानं वृद्धत्वाचं बाल्यात रूपांतर घडवून आणणं डॉक्टर भार्गवांनी शक्य कोटीतलं करून दाखवलं होतं, त्या औषधांना विरोधी औषधं आणून त्यांच्या संमिश्रणाचा असा पाठ शोधून काढायचा की ज्यामुळे बाल्याचं परत वृद्धत्वात रूपांतर व्हावं. शंकर दाराला पाठ लावून हताशपणे बसला होता. अरुणेनं शंकरला आपला बेत समजावून दिला आणि तो संपूर्णपणानं गुप्त राखण्याची त्याच्याकडनं शपथ सुद्धा घेवली. 2 आठवडे डॉक्टर अरुणा प्रयोगशाळेत संशोधनात घडून गेली. तिने प्रॅक्टिस साफ बंद केली. आपल्या चालू पेशंट्सची व्यवस्था एका चांगल्या डॉक्टरकडे करून टाकली तिने. या 15 ती दवाखान्यात राही आणि प्रयोगशाळेत काम करी. तिने आणि शंकरनी मिळून त्या मुलाची जोपासना नीट ठेवली होती. एका आठवड्यात तो मुलगा बोलायला लागला होता. दुसऱ्या आठवड्यात चालायला लागला होता. त्याची उंचीही 2 इंचांनी वाढली होती. त्या खोलीतल्या खोलीत त्याला डांबून ठेवणं अधिकाधिक अवघड व्हायला लागलं होतं. आपला प्रयोग लवकर सिद्ध व्हावा म्हणून अरुणा जीवापाड सतत परिश्रम करत होती. शेवटी एक औषध तयार झालं. सशावर किंवा उंदरावर आता त्याचा प्रयोग करून बघायचा होता. अरुणेनं एका रात्री एका उंदराला आणि सशाला त्या औषधाचं इंजेक्शन दिलं. यापूर्वी केलेले 2 प्रयोग फसले होते, पण यावेळी तिला दृढ विश्वास वाटत होता. पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराला ती त्या पिंजऱ्याकडे गेली तेव्हा त्या पिल्लांकडे दृष्टी जाताच साश्चर्य आनंदानं तिने टाळीच पिटली. त्या दोन्ही पिल्लांचं रूपांतर होऊन एक म्हातारा उंदीर आणि एक म्हातारा ससा असहाय्य विकलतेनं पिंजऱ्यात पडलेले होते. औषधाचं कमी अधिक प्रमाण ठरवण्यासाठी तिने आणखीन 1-2 प्रयोग कुत्र्या मांजरांवर करून बघितले. मग डॉक्टरांना द्यायच्या इंजेक्शनच्या प्रमाणाची निश्चिती ठरवली आणि डॉक्टरांचं बाल्यात परिवर्तन झाल्या दिवसापासून बरोबर 17 दिवसांनी रात्री 10 वाजता त्यांना तिने ते इंजेक्शन दिलं. इंजेक्शन देऊन बाहेर आल्यावर शेजारच्या खोलीत आराम खुर्चीवर तिने आपला श्रांत देह टाकला. कित्येक रात्री जागरणाचा त्रास सोसल्यामुळे खुर्चीवर पडल्या पडल्या तिला गाढ झोप लागली. रात्री 2 वाजण्याच्या सुमाराला शंकरच्या ओरडीनं दचकून ती जागी झाली. धावत ती डॉक्टरांच्या खोलीकडे आली. दार उघडं होतं. आतून डॉक्टरांचा पूर्वीचा आवाज ऐकू येत होता. काय रे, दगडासारखा उभा काय राहिलास तिथे? तहान लागली आहे मला, पाणी घेऊन ये म्हणतोय ना मी. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच तिला आता पुष्कळ समाधान वाटलं. प्रयोग ठीक जमला होता, पण मग शंकर असा भयभीत होऊन डोळे टवकारून का उभा आहे याचं नवल करत 4-2 क्षणात अरुणा दारात आली
आणि पोटात धस्स होऊन एकदम तिथे थबकली. डॉक्टरांना वृद्धत्व प्राप्त झालेलं होतं. त्यांच्या डोक्यावरचे विरळ केस पिकून पांढरे शुभ्र झाले होते. एवढंच नाही तर भुवयांचे केसही शुभ्र झाले होते. गालावर सुरकुत्या पसरल्या होत्या. मस्तकाचा जडपणा मानेला सहन न झाल्यामुळे ती लटलट कापत होती. 15 दिवसांपूर्वी डॉक्टर जेवढे वृद्ध होते त्याहून 10 वर्षांचं तरी जास्त जीर्णत्व त्यांच्या देहाला आलं होतं. परंतु याही वेळी पाठात काहीतरी चूक झाली होती आणि शंकरला भीतीनं थरारून टाकणारं दृश्य दिसत होतं. डॉक्टर बिछाण्यावर उभे होते आणि त्यांच्या देहाची आपाद शीर्ष उंची 1.5 फुटापेक्षा जास्त नव्हती. बिचारे डॉक्टर भार्गव. युद्धाच्या धुमश्चक्रीत धारातीर्थी देह ठेवणाऱ्या शिपायाला येणाऱ्या अंतापेक्षा अधिक भयानक शेवट संशोधनाच्या लढाईत त्यांच्या पदरी यायचा होता. कारण त्यांच्या सांगण्याप्रमाणे शंकर घरात जाऊन पाणी घेऊन येतो तोवर त्यांच्या देहावर जरेची छाया अत्यंत वेगानं पसरून तो निष्प्राण देह होऊन खाली पडला होता. अरुणा त्यांच्या बिछाण्या शेजारी उभी राहून टिपं गाळत होती. श्रोतेहो, ही होती कायाकल्पाची करुण कथा जी लिहिली होती द.पाम खांबेटे यांनी. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असणार, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.